भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा, त्यामधील 3 गतकर्माचे भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? पुढे चालू आहे. अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रात धरून आहे. पूर्वी जन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मास प्राप्त होते. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मास प्राप्त होते, यावर तो विश्वास ठेवीत नाही. जन्म हा माता पितरांपासून आहे आणि बालकाला जन्मता जो वारसा लागतो तो त्याच्या आई बापाकडून असे बुद्ध मानित. बालकाला जन्मतः जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते. यावर तो कसा विश्वास ठेवणार? भगवंत म्हणतात का वारसा आईवडिलापासून लाभते, पण तो स्वतःच वारसा घेऊन जन्माला येते, स्वतःच वारसा घेऊन येते, यावर तो कसा विश्वास ठेवणार? वारसा कुठून लाभते मुलाला? आईवडिलापासून. तो पहिलेच थोडी वारसा घेऊन येणार आहे. तर तसं भगवंतांनी अमान्य केलेलं आहे. त्यांच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते शुद्ध म्हणजे ते काही गोष्टी याच्यात बरोबर. याविषयी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूड दुःख खंद सुत्त. ते सुत्त म्हणजे चूड दुःख खंद सुत्त. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. चूड दुःख खंद सुत्तामध्ये सुत्त या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते. या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, म्हणजे जैन मुनीचा आणि भगवान बुद्धाचा संवाद चालू आहे. कोणत्या सुत्तामध्ये सांगितले? चूड दुःख खंद सुत्तामध्ये. तर या संवादामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होते. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामही शुद्ध होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. ह्या माझ्या भाषणाला त्या निघंटांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच ज्ञान नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? हे तुम्हाला माहीत आहे का? नाही,
ते आम्हास काहीच माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो. काय म्हणते भगवान? माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो. म्हणजे माणसाची ज्याची परिस्थिती असते म्हणते ते आपल्या आजूबाजूनं काय आहे, कोणतं वातावरण आहे त्याच्यावर म्हणते त्याची परिस्थिती अवलंबून असते असे बुद्ध मानतो. आता समजून घ्या गरीब आहे तर समजून घ्या एक मुलगा एका ठिकाणी राहते जिथं सगळे आपले बिचारे गरीब लोक राहतात, आणि दुसरा गरीब मुलगा कुठंतरी त्याच्या वडील तिथं काम करते बा म्हणून तो तिथं चांगल्या एरियात राहते. तर मग तो तिथचे जे त्याच्यावर संस्कार पडतात तो तसा बनते ना, मग आहे का नाही? तर म्हणून बुद्ध काय म्हणतात का माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा, म्हणजे अनुवांशिकता म्हणजे वडील आजोबा याच्यापेक्षा बा हे तर काही ना काही परिणाम करतातच, पण माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो. म्हणजे काही अनुवांशिक आणि काही परिस्थितीवर असे बुद्ध मानतो. देव धम्म सुत्तात तो म्हणतो, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात. देवधम्म सुत्तात तो म्हणतो, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होते म्हणून ते म्हणतात. गतजन्मीच्या पाप कर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही, काहीच उत्तर नाही. भविष्य काळात सोसावयाचे काहीच उत्तर नाही. पापकर्मे क्षय पावतात. इथं काहीच उरत नाही असं असेल कदाचित ते. इथं म्हटलेलं आहे भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात नि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निघंटाचे म्हणणे आहे. प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निघंट म्हणतात. असे निघंट म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिस्ट पुरस्सर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म
सदृश्य आहेत असे दाखविण्याचा अट्टहास करतो, त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. आपल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्यांचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्यांचे विरुद्ध प्रसिद्ध आहे, तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवता नाही किंवा अशी कल्पनाही करीत नाही. म्हणजे भगवंतांनी जो सिद्धांत मांडला आहे तो यापेक्षा वेगळा आहे. पूर्व जन्माचं ह्याच्यात त्याला भोगा लागते वगैरे अशा ज्या गोष्टी असतात ना, तर ते काही भगवंतांनी मान्य नाही केलं. का मान्य नाही केलं? कारण त्यांना माणूस मग निराश होऊन जाईल, मेहनतच करणार नाही. तो म्हणून मला मागच्या जन्मातच नाही काहीतरी, मग तो प्रगतीच नाही करणार, खचून जाईल. आणि म्हणून तो सिद्धांत भगवंतांनी मान्य केला नाही. त्यांनी म्हटलं का तुम्हाला वांशिकतेपासून काहीतरी होऊ शकते. एखादं बाळ पोटामध्ये आहे आणि आई बिचारी घासून नशीन जातं, ते भेटते पोराले भेटते, ते लेकरं बाळाले पोटास आहे ना. काही असतात मुली पोटामध्ये बाळ राहते, तंबाखू खातात, पोटात बाळ राहते, खर्रा खातात, पोटात बाळ राहते, नशीन दातं घासतात, ते नस पोटात जाते, बाळाला भेटते. त्यापासून काहीतरी मग त्या कानांना कोणी मग लेकरू बैर जन्माला येते किंवा मग काहीतरी त्रास होत असेल कदाचित. पण हे होते एकदम मागच्या जन्माचं काही, हे आपण भगवान बुद्ध मान्य करत नाही. किंवा काहीतरी मग पोटात बाळ असताना मग काहीतरी डॉक्टरचा इलाज अपुरा पडते, गरिबीमुळे, परिस्थितीमुळे, पैशाच्या अभावी आहे का नाही. काहीतरी मग खाण्यामध्ये जाते, आपल्याला माहीत बी नाही राहत का हे भाजी खायची का ते भाजी खायची, काय खायची. आता जुन्या एवढ्या काळामध्ये काय त्यावेळेस कुणाला समजते एवढं आहे का नाही. तर ह्याहीमुळे होते मग काही चुका. म्हणून त्या मागच्या जन्मातलं होते हे काही लावून घ्यायचं नाही. ह्याच काहीतरी वातावरणामुळं, परिस्थितीमुळं, गरिबीमुळं, ह्या अशामुळं माणसाचं काहीतरी होते. आता असंच काही आपल्या गरिबामध्ये होते का? असं नाही आहे. श्रीमंत लोकांमध्ये असं होते, काहीतरी वातावरणामुळे, काहीतरी चुकामुळे, या सगळ्या बाबी असतात. त्याचं एवढं आपण संशोधन नाही लावू शकत, ते ज्याचं त्याला माहीत असते काय आहे तर. आणि म्हणून भगवंतांनी काय केलेलं आहे, तो असा सिद्धांत ज्यानं माणूस भ्रमित होते, ज्यानं माणसाची हानी होते, असा सिद्धांत भगवंतांनी मान्य केला नाही. ज्याला काहीतरी विषय आहे, ज्याला काहीतरी विज्ञानाची जोड भेटते, ज्याला काहीतरी कारण आहे, त्यालाच भगवंतांनी मान्य केलेलं आहे. यानंतर अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिच्या जिव्हाळ्याचा संबंध आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा ही सर्वकालीन
असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होती. बुद्धप्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुउल्लंघनीय असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होती. म्हणजे असं म्हटलं आहे बा, बुद्धकालीन अहिंसा ही सर्वकालीन, त्याचा बा उल्लंघनच करायचं नाही अशी होती का, की कर्तव्य की प्रसंग सापेक्ष होती किंवा प्रसंगानुसार होती बा, असा प्रश्न केलेला आहे. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुल्लंघन असे कर्तव्य मानणे कठीण जाते. कसा शब्द आहे तो, अनुल्लंघन. पहा बरं म्हणून अनुल्लंघन. जीभ आहे का नाही, जीभ किती हे करावं लागते धारदार. ते त्याच्यावर अ आहे, न आहे, त्याला विलांटी आहे, डबल ल आहे, त्याच्यानंतर घ आहे आणि त्याला य आहे. किती आपत आहे, म्हणून जीभ फळफळ करते, पलटत नाही लवकर, असं आहे ते. तिला सर्वकालीन अनुलंघ वेळा, सत्वे, असत्वा आणि गुणांचे दुर्गुणाला पुष्कळ वेळा अनुल्लंघन असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्वे, असत्वा आणि गुणांचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागेल. बलिदान द्यावे लागते. ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे स्वैक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. अहिंसा या प्रश्नाने पुष्कळच गोंधळ निर्माण केलेला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणांविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. आणि तसंही विज्ञानानं म्हटलं का अंडबा हे शाकाहारी आहे. अंड काय म्हटलं आहे, शाकाहारी म्हटलं आहे. ब्रह्मी लोक अंडे खातात पण मांस खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शील मान्य केले आहेत. पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शीले मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. आता 2 या आता अशी वस्तुस्थिती सांगितली अहिंसेच्या बाबतीत. अहिंसेचा अर्थ काय, प्रश्न. अहिंसेचा अर्थ काय. भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो. अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता
म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे आता यावरून प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षू म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्यांचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये ह्याला त्यांचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. म्हणजे यज्ञामध्ये प्राण्यांची हिंसा करू नका असं त्यांनी स्वतःसुद्धा म्हटलेलं आहे. अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की ह्यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता, जीवहत्येची इच्छा आणि जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. जीवहत्येची इच्छा आणि जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. म्हणजे काही त्याच्यात जास्त बोलले नाही भगवंत, पण म्हटलं भगवंतांनी हिंसा करू नका. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. असं इथं लिहिलं आहे. फक्त बुद्ध म्हणतात अहिंसा करू नका, वारंवार सांगू तुम्हाला मी, हे फक्त इथं लिहिलेलं आहे स्टोरी. का त्यांना असं तर वाटत नसन तसं तर वाटत नसन. अशा प्रकारे ह्या सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो. आवश्यकता आहे की नाही ते व्यक्तीवर सोपवितो, परंतु नाही तर हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार. प्रश्न. माणसाच्या अंगी प्रज्ञा शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यावच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. नीतिमान माणसाला ओढता येते रेषा
नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. ब्राह्मणी धर्मात काय हिंसेची इच्छा आहे. अजूनही काही ठिकाणी बळी होते प्राणी. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे. मध्यम मार्ग. आता मध्यम मार्ग म्हणजे कसा आता असं आता पाहिजे काही उदाहरण देणं सांग गरजेचं आहे. आता एक उदाहरण मी नेहमी देत राहतो का बाब 50-50 कुटुंब होते. 50 कुटुंब शाकाहारी होते, 50 कुटुंब मांसाहारी होते आणि ते गेले फिरायला मस्त जहाजानं त्या समुद्राच्या मधात. तिथं एक पहाड होता. त्या पहाडावर लोक जात होते पिकनिक करायला. तिथं मस्त काही दिवस राहायचे आणि मग परत यायचे. आता ते जहाजामध्ये सामग्री घेऊन गेले का बा तिथं 4-5 दिवस राहू आणि मग परत येऊ. गेले. आता तिथं गेल्यानंतर काही जहाज तिथं गेल्यावर 1 दिवस राहिले मस्त. नंतर त्यांना काही एक वायरलेसनं कॉल आला का बा तुफान भयंकर आहे. जो पण तुफान शांत होत नाही तुम्ही का तिथून निघू नका, तिथंच राहा. तिथं सोय होती राहायची. आता जहाजावर जे अन्न होतं कॅप्टनले माहीत आहे का आपल्याला बा इथं आता एवढ्या दिवस इथं थांबणं आहे तर मग तेवढ्या दिवसाचं अन्न त्याने घेतलं. तर अन्न काही त्यांना ते 5-6 दिवस ते पुरलं. 1 दिवस एक्स्ट्रा घेतलं असेल ते ना तर ते पुरलं. तेवढ्या दिवस ते संपलं अन्न मग. आणि मग कॅप्टननं सांगितलं सगळ्यांना का आता बा आपल्या जहाजावरचं अन्न संपलेलं आहे आणि फक्त मसाले उरलेले आहे आणि तेल वगैरे आहे बा आपल्यापाशी. तर तुफान एवढा आहे अजून तो शांत झाला नाही. मग लोकांना म्हणे मग काय झालं म्हणे थांबू म्हणे अजून. आपण काही जण म्हणत होते थांबू म्हणे अजून. तर ते सगळं ठीक आहे म्हणे पण प्रश्न असा आहे म्हणे की इथं म्हणे 50 कुटुंब आहे म्हणे शाकाहारी आणि 50 कुटुंब आहे म्हणे मांसाहारी. आता मांसाहारी कुटुंबाला काही प्रॉब्लेम नाही म्हणे आम्ही म्हणे मासोळ्या पकडू आणि ते येले चालू. तर आता 50 कुटुंबाचा प्रश्न आहे म्हणे. त्यांना विचारतो म्हणे का काय करायचं आहे बा. नाही आम्ही खाऊच शकत नाही. मग ते 1 दिवस उपाशी राहिले, 2 दिवस उपाशी राहिले आणि पुरे गळून गेले. मग कॅप्टनला आली दया. अजून त्याला म्हटलं का बा मनुष्य इस पृथ्वी का सबसे बुद्धिमान प्राणी है और आप मनुष्य हो. आपका जीना बेहतर है कि मछली का जीना बेहतर है. मग तो माणसं म्हणे हमारा जीना बेहतर है वो काय को वो तो मछली. तो बोले भाई तुम्ही म्हणे ते ग्रहण करा. अगर आप उसको ग्रहण नहीं करेंगे तो आपकी जान जाएंगी. अगर आपकी जान जाएंगी तो यहाँ पे हम आपको दफना देंगे. इथं तुम्हाला गाडून टाकू आम्ही आणि तुमच्या नावाचं एक ते काय म्हणते डेथ सर्टिफिकेट तयार करू आणि जमा करून देऊ तुमच्या परिवाराने. काय करायचं आहे तुमचा विचार सांगा. आता अजून उपाशी राहायचं आहे का चलायचं आहे, खायचं आहे. तुफान अजून शांत व्हायचं आहे बा. मग त्याने काय केलं ते 2 दिवस राहिले आणि 3ऱ्या दिवशी त्याला एवढी जोरात भूक लागली होती का त्यानं खाणं सुरू केलं. मग ठाम राहिले का आपल्या याच्यावर बदलले का नाही. मग माणसं असे बदलतात. एखाद्यानं म्हणावं असं नाही आम्ही तर प्युअर आहोत एकदम बिलकुल नाही खात, मरून पण खाणार नाही. त्याला मग पहाडावर सोडावं लागते. कुठं पहाडावर तिथं राहा. तिथं राहून किती दिवस राहत होता तिथं तेच भेटन पकडा लागन खा लागन. गरज नीड टू किल विल टू किल. धम्माचा हा मध्यम मार्ग आहे. म्हणून धम्म जगामध्ये वाढला, नाही तर संपला असता. जैन धर्म वाढला नाही, कमी झाला. म्हणून भगवंताने मध्यम मार्ग सांगितला. पण भगवंत काय म्हणता हिंसा करू नका म्हणते. तुमच्या गरजेवर सोडलं. जीना आहे या मरणं आहे तुम्ही तुमचं पा. त्याने कठोरता शब्द वापरतो तसा कठोर वापरला असता तर भिक्षू मग उपाशी राहून संपून गेले असते. मग ज्या प्रदेशामध्ये काही प्रदेशामध्ये असं आहे का मासोळीने तिथं भातच खा लागते. प्रत्येक पदार्थामध्ये काही मांस राहते. आता हे जे लोक शाकाहारी लोक आहेत काही हे फिरतात बाहेर देशामध्ये
राज्यामध्ये फिरतात, आपल्या देशामध्ये काही राज्य असे आहे तिकडे फिरतात. तर असं काहीतरी वस्तूमध्ये का नाही कुठल्या ना कुठला मास येतेच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. प्रत्यक्ष नाही खात, अप्रत्यक्ष खाऊनच राहिला. आता सांगीन तर बऱ्याच गोष्टी अशा आहे का ते येतात आपल्या खाण्यामध्ये. पण माझं असं अभ्यासानुसार एक मत असं आहे काय याच्यावर वाद करणं योग्य नाही. आता हिंसा करू नका म्हणजे काय काय ह्या पृथ्वीवर नियंत्रण राहायला पाहिजे, हिंसेवर प्राणीमात्रावर नियंत्रण राहायला पाहिजे, जास्त हिंसा नाही झाली पाहिजे, बॅलन्स राहायला पाहिजे, प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार जगता आलं पाहिजे आणि जास्त हिंसा नाही झाली पाहिजे, बॅलन्स राहायला पाहिजे. म्हणून ते तत्त्व आहे. नाही तर प्रत्येकजण पहा तुम्ही जीवावर जीव अवलंबून आहे. एका लहान जीवाला मोठा जीव खाते, त्याला अजून मोठा खाते, चालू ते वाढत वाढत. वाघाला म्हणसान काय का तुम्ही भात खा, भात वाढून देतो बा, भात खात जा. नाही आहे. प्रत्येक वस्तूमध्ये जीवनसत्व आहे. असं एकही वस्तू नाही का ज्यात जीव नाही बा. प्रत्येक वस्तू आहे. भाजीपाल्यामध्ये जीव आहे, सगळ्या गोष्टी जीव आहे. आणि माणूस का नाही प्रत्येक दिवसाला का नाही काही ना काही जीव ग्रहण करतेच. कायच्या माध्यमातून? पाण्याच्या माध्यमातून. प्रत्येक माणूस पाणी पिऊ राहिला. त्यामध्ये बारीक बारीक जर दुर्बीणनं पाहिलं तर बारीक बारीक जंतू राहतात, म्हणजे सूक्ष्म. रोगप्रतिकारशक्ती असल्यामुळं त्याची आपल्यावर जास्त हावी होत नाही, पण ते असतात. मग कुठं हे करता येते? याच्यावर वाद न करता हिंसा करू नका. आणि त्याच्यावर काही कुठल्याही प्रकारचा वाद होता कामा नये. सगळ्या पशु प्राण्यांच्यावर करुणा झाली पाहिजे, मैत्री झाली पाहिजे आणि मेन म्हणजे प्रेम झालं पाहिजे. भगवंत म्हणतात का सर्वांवर प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला हिंसा करण्याची प्रवृत्ती उत्पन्न होणार नाही. आता एखाद्यावर कोणावर असा हल्ला झाला किंवा एखाद्या समजा बदमाश मुलं असतील तर आता एखाद्या मुलाला काहीतरी हे करून राहिले, त्रास देऊ राहिले, मग ते स्वतःला वाचवून नाही काय? आणि वाचवता वाचवता त्याच्या हातून काही झालं तर कायदा काय म्हणते, स्वतःला वाचवण्यासाठी जर काही झालं असेल बा, घटना घडली असेल हिंसेची, तर तिला सोडून देते. सेल्फ डिफेन्स म्हणते त्याला, स्वतःचं रक्षण करणे. तर त्याला म्हणते मध्यम मार्ग. स्वतःला वाचवता वाचवता तिनं काय केलं? नाही तर मी जर यांना केलं नसतं हे ना मला मारलं असतं. त्याला स्वतःची आत्मरक्षण म्हणतात. असे काही कायद्यामध्ये तरतूद आहे आपल्यावाल्या, त्याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे. तर त्याला हिंसा म्हणत नाही का मी बा स्वतःला वाचवलं तो गेला, असा तो प्रकार असतो. म्हणून का नाही ह्या हिंसा करणार नाही, ह्या इतका बारीक विषय आहे का हा मध्यम मार्गामध्ये याचा जो मांडणी केली जाते ते लवकर प्रत्येकाला कळत नाही. पण भगवंत म्हणतात हिंसा करू नका आणि प्रत्येकावर काय म्हणतात भगवंत प्रेम करा, म्हणजे हिंसा करण्याची गरजच भासणार नाही. तर ते आता आपापल्या याच्यावर इच्छेवर सोडलेलं आहे. तर त्याला आपण कुठपर्यंत त्याला न्याय देतो, कुठपर्यंत घेऊन जातो ते आपापल्यावर सोडलेलं आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे बुद्धाने तत्व, प्रिन्सिपल आणि नियम, रूल यात भेद केलेला आहे. कशामध्ये भेद केलेला? भगवान बुद्धाने तत्व म्हणजे प्रिन्सिपल आणि नियम, तत्व, नियम आणि नियम यात भेद केलेला आहे. तत्व म्हणजे प्रिन्सिपल, नियम म्हणजे रूल, यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमांचे रूप दिले नाही. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. काय केलं नाही? नियम, अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने जीवनाची एक पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. आणि हे संविधानामध्ये आहे आपल्या. जर हिंसा करायची नाही बा असं नियम बनला ना, कोणालाच मारायचं नाही. मुंगी मारसान तर 3 वर्ष सजा होईल. किती काची पडतील लोक. मुंगी मारायची नाही, कोणतं प्राणी, पक्षी, पशु काहीच मारायचं नाही बा. कोंबडी मारायची नाही, काहीच नाही. पुरी बंदी, नियम बनला तर असा.
लोक म्हणते पाहिजो माकोडा मरण, कॅमेरा दिसत पाहिजो मुंगी मरण. असा जर नियम बनला कठोर, जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कायद्यानं काय केलं, काही निवडक गोष्टीवर नियम लावलेले आहे. जसं जंगलातले प्राणीने मारतायत, हरण, काही अधिक पक्षी, असे काही पक्षी आहेत ज्यांना मारता येत नाही, याच्यावर नियम बनले. आता कडक नियम आहेत. जशी माणसाची जी केस हे लागते हिंसा केल्यावर, तशी त्याची केस लागते. हे नियम बनलेले आहेत, म्हणून त्याचं संरक्षण आहे. आता वाघायला लागू आहे का हे नियम? वाघायला म्हटलं पाय कलम 302, तू न जर हरण मार खाल्ला तुझ्या याला वाघ पायन. हाव मला का त्याला काय समजते आहे नियम? त्याचं अन्नच आहे, त्याचं भोजनच आहे, ते आहे का नाही? म्हणून तो नियम त्याला लागू नाही आहे. माणसं खाऊ राहिले होते ते हरणं, त्याला सरकारला वाटलं बा माणसं खातीन तर हे वाघ काय खाय, वाघाची ते शिकार आहे. तर म्हणून काही जंगली कुत्रे पण असतात, ते पण हे खातात मांस. जंगली कुत्रे ते वाघाले काची पडतात, एवढे खतरनाक राहतात ते. तर म्हणून हे याचं अन्न आहे बा, त्यांना त्याच्या याच्यावर जगू द्या. तर म्हणून ते सगळं हे कायदे बनलेले आहेत बॅलेन्ससाठी. पृथ्वीवर बॅलेन्स राहिलं पाहिजे, सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्या आधारावर ते बनलेलं आहे. हत्ती पहा तुम्ही, हत्ती ताकदवर राहते. हत्ती भाजीपाला खाते पण तो मांस खात नाही. पहा कसं आहे निसर्गाचं चक्र. सिंह मांस खाते पण तो भाजीपाला खात नाही. हत्ती ताकदवर आहे पण तो मांस नाही खात. पण असं म्हणतात की माणूस हा दोन्ही प्रकारचा आहे. माणसाचा जन्मच हा इतिहास काळापासून तो मांस खाऊनच झाला म्हणते. इतिहास सांगते पण असं पाहिजे तुम्ही. माणसाची गोष्ट एक इतिहासाचं पुस्तक होतं, मी वाचलं ते. त्यामध्ये दाखवत होतं ते मांस खाताना, भाजून खाताना, नंतर शोध लागल्यानंतर दाखवत होते ते. त्याच्या अंगावर पुरे केस हे असे त्याचे लंबे केस, पुन्हा नाक चपटं, अशी कुणी कुबडे माणसं, कधी वानरासारखे दिसत होते ते. इतिहासामध्ये सगळे जे माणसं आहेत ते मांस खाऊनच ते तयार झालेले आहेत, असं इतिहास म्हणते. बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही, ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला, यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. काय म्हटलं आहे? तत्वांमध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. नियम तोडला का मग नियम तुम्हाला मोडतो. तुनं नियम तोडला, चला आता अंदर. किंवा आपण नियम मोडतो, मग त्याच्यात दंड भर लागते. असं ते नियम असतात. तत्व काय असते? तत्वानुसार वर्तन म्हणजे स्वतंत्र असते, माणसाला स्वतंत्र राहते. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये फरक केलेला आहे. आता याच्यामध्ये जो फरक केलेला आहे यामागचा उद्देश हाच आहे का बा सगळे जगले पाहिजे, प्राणीमात्रही जगले पाहिजे आणि सर्व मनुष्य प्राणी जगले पाहिजे. म्हणून त्यांनी हे सगळे काय तत्त्व लावलेले आहेत, नियम लावलेले, काही गोष्टी, काही तत्त्व लावलेले आहेत. आणि यामध्ये जर असं जर असतं का बा हिंसाच नाही झाली पाहिजे, असं जर सगळं हे झालं तर बघा या जगामध्ये प्राणी एवढे वाढतील का ते माणसालेच टोकरा मारू लात मारू पहा तुम्ही अंदाज लावून. मासोळ्या जर समुद्रामध्ये वाढल्या तर तेलच खातील माणसाले. चक्र आहे ते निसर्गाचं, कारण जन्म वाढू राहिला ना. म्हणून भगवंतांनी काय म्हटलं का हे चक्र बा एकामेकालाच खाऊ राहिले, हे पाहिलं भगवंतांनी. म्हणून भगवंतांनी काय म्हटलं? जन्म घेणंच दुःख आहे. काय म्हटलं भगवंतांनी? जन्म घेतला का तो खायलाच तयार होते ना.
याले खाऊ का त्याले खाऊ, त्याले खाऊ का त्याले खाऊ. वाघाचा जन्म झाला, वाघ खाणं चालू करते, जीव खाते ना तो. म्हणून काय म्हणतं भगवंतांनी सगळ्यालाच म्हटलं, पशु पक्ष्याले म्हटलं, मनुष्य प्राण्याले म्हटलं का जन्म घेणं दुःख आहे. आता मग असं वाटतं का काही प्राण्यांना ऐकलं असन, एखाद्या वाघानं ऐकलं असन जन्म घेणं दुःख आहे, मी असाच राहतो. त्यानं अरंत झाला असन बिचारा, एखादा पक्षी झाला असन अरंत, थांबून गेला असं. पण जन्म थांबला काय, वाढले ना. सगळ्यांना थोडी ऐकलं. जन्म वाढले, जन्म वाढले तर हिंसा वाढल्या, हिंसा वाढले का दुःख वाढले. चक्र आहे ते, आणि चक्र फिरत राहते, भावचक्र आहे. दुःख, दुःखाचं कारण, दुःख निरोध, दुःख निरोधाचा आर्य अष्टांगिक मार्ग अधिक फिरत राहते, फिरत राहते, फिरत राहते, वारंवार फिरत राहते. ते थांबूनच नाही राहिलं. अनेक जाती संसारा, जन्म घेई पुन्हा पुन्हा. अनेक जाती आहे संसारामध्ये. ज्या जाती म्हणजे जन्म, अनेक जाती आहेत ज्या जन्म घेत राहतात, अनेक जन्म घेत राहतात संसारामध्ये, आणि पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात, पुन्हा पुन्हा मरतात, पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात, पुन्हा पुन्हा दुःखामध्ये पडतात. आणि हे चक्रगाणी असंच सुरू राहते, असंच सुरू राहते. आणि म्हणून कानी कधीतरी जन्म थांबला पाहिजे. जन्म थांबला तर दुःख थांबलं, जन्म सुरू दुःख सुरू, असं ते आहे. म्हणून आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.